कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाण्यात 22 नोव्हेंबर रोजी साहित्य विचार जागर कार्यक्रमाचं आयोजन. कामगार कवी अशी सर्वसामान्य ओळख असलेले पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात साहित्य विचार जागर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमात प्रज्ञा पवार, नीरजा, छाया कोरेगावकर, कविता मोरवणकर, सुरेखा पैठणे, अनिता भारती, बबन सर्वदे, शिवा इंगोले, शिवराम सुखी आदी मान्यवर कवी आपली एक कवी एक आणि नारायण सुर्वे यांची एक अशी प्रत्येकी 2 कविता सादर करणार असल्याची माहिती कामगार कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाच्या कार्यालयात आज पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत समितीचे निमंत्रक उदय चौधरी, ॲडव्होकेट नाना अहिरे, अविनाश कदम, आंबेडकरी विचारवंत आनंदा होवाळ आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते. दरम्यान 22 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे यांच्या साहित्य विचार जागर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कवी अरुण म्हात्रे करणार असून महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनचे कार्याध्यक्ष राम बाहेती यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर नारायण सुर्वे यांच्या कविता आणि विचार या विषयावर ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत अर्जुन डांगळे हे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. यावेळी एका लघुपटाच्या माध्यमातून कविवर्य नारायण सुर्वे यांचा जीवनपट उलगडून दाखवण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. नारायण सुर्वे एक अनाथ मुलगा एका कचराकुंडीत गंगाराम सुर्वे नावाच्या गिरणी कामगाराला आढळतो काय, ते घरी काय घेऊन येतात, 4थीपर्यंत तो शिकतो काय, गिरणी कामगार म्हणून कामाला लागतो, पुढे शाळेत शिपाई म्हणून काम करतो, तिथेच अजून शिक्षण आपलं वाढवतो आणि पुढे शाळेचा शिक्षक बनतो. त्यानंतर त्यांच्या जीवनात गिरणी कामगार चळवळ जवळून पाहिल्याने, गिरणी कामगारांचं आयुष्य स्वतः गिरणी कामगार म्हणून काम केल्यानंतर एक वादळ उठतं, साहित्यिक वादळ, की ते आपलं विचारविश्व मोकळं करण्यासाठी ते कवितेचं माध्यम स्वीकारतात आणि त्यांना वाटतं की या माध्यमातूनच आपण या चळवळीला फार मोठी बळकटी देऊ शकतो. अनेक नवे विचार त्यांनी मांडले. महाराष्ट्राचं सांस्कृतिककरण डाव्या चळवळीने फारसं आपलंसं मानलं नाही. ही डाव्या चळवळीतली त्रुटी नारायण सुर्वेंनी जशी दूर केली, तसंच आत्ता जसं आमच्या अविनाशजी कदमांनी सांगितलं की वर्णवर्चस्ववाद हा साहित्यात सुद्धा होता, काव्यक्षेत्रात तर होताच, तो सगळा नारायण सुर्वेंनी त्यांच्या रांगड्या भाषेत मोडून काढला. त्यांच्या या रांगड्या ग्रामीण शैलीशी थेट तुलना आंग्ल कवी रॉबर्ट फ्रॉस्टची केली जाते. त्यांच्यामुळे कामगार चळवळी फार मोठी ऊर्जितावस्था आली. म्हणजे आमची कामगार चळवळसुद्धा जी काय आम्ही बांधली आणि अन्य लोकांनीसुद्धा, ती सगळी नारायण सुर्वेंच्या कवितांवर पोचलेली आहे चळवळ. आणि ते आमच्या सगळ्यांवर ते एक ऋण आहे, ओझं आहे उपकारांचं. ते कुठेतरी अंशतः मोकळं होण्यासाठी त्यातून आम्ही सगळी मंडळी एकत्र आलो. हे आनंदाजी ओवाळ आहेत, हे नाना अहिरे आहेत, अविनाशजी कदमांची मी आपल्याला ओळख करून देऊ, उदयजी आयटकचे चौधरी आहेत. तर ह्या प्रत्येकानं त्यांचं 2-2 मिनटं, कारण प्रत्येकाचे त्या संदर्भातले विचार लाखमोलाचे आहेत. मीच सगळं सांगणं योग्य नाही. तर मी माझं म्हणणं आहे की आनंद ओवाळांनी 1-2 वाक्यात सांगावं, पुढे नाना अहिरेने आणि अविनाश कदमांनी आणि उदयजींनी बोलावं. आनंदाजी बोला. ठाणे महापालिका क्षेत्रात कुष्ठरोग शोध विशेष अभियानाचं आयोजन. ठाणे जिल्ह्यात 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत कुष्ठरोग शोध विशेष अभियान राबवण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये शहरी विभागात झोपडपट्टी आणि चाळ कार्यक्षेत्रात सर्वेक्षण घेण्यात येत असून ठाणे महानगरपालिका क्षेत्रांतर्गत एकूण 7,22,246 लोकसंख्येचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. जनतेला कुष्ठरोग आणि त्यामुळे येणाऱ्या विकलांगतेपासून दूर ठेवण्यासाठी भारत सरकारतर्फे कुष्ठरोग शोध अभियान दरवर्षी राबवण्यात येत आहे. या अभियान कालावधीत घरोघरी एक पुरुष आणि एक महिला
यांचं पथक कुष्ठरोगाची तपासणी करण्यासाठी येणार आहे. त्यांना नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महापालिका आणि वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक, नागरिक कुष्ठरोग पथक यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. या शोध अभियानामुळे कुष्ठरोग आणि कुष्ठरोगामुळे येणाऱ्या विकृतीचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल. या अभियानामध्ये निदान निश्चित झालेल्या कुष्ठरोगांना संपूर्ण औषधोपचार मोफत देण्यात येणार आहेत. कुष्ठरोगावरील उपचार अत्यंत साधा आणि सोपा आहे. तसंच औषधोपचारानं कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो, असं सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग ठाणे यांनी स्पष्ट केलंय. माय मराठी न्यूज चॅनलला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जितू पराड. माय मराठी न्यूज चॅनलला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अनिल करुतिया. माय मराठी न्यूज चॅनलला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक चंदू गुजर. माय मराठी न्यूज चॅनलला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अजय साळवे. माय मराठी न्यूज चॅनलला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राजेश गारू. माय मराठी न्यूज चॅनलला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राजेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील रामगणेश गडकरी रंगायतांचं नूतनीकरण करून त्याला नवीन झळाळी देण्यात आली असून त्या पाठोपाठ आता मानपाडा भागातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यापासून या दुरुस्ती कामाला सुरुवात होणार असून या कामासाठी 4 ते 5 महिने लागणार असले तरी टप्प्याटप्प्याने ही कामं केली जाणार असल्यानं नाट्यगृह बंद ठेवावे लागणार नसल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला आहे. ठाण्यातील मानपाडा भागातील हिरानंदानी मेडोस परिसरात डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे. ठाणे महापालिकेच्या 2012च्या निवडणुकीआधील नाट्यगृहाचं लोकार्पण करण्यात आलं होतं. लोकार्पणानंतरच काही महिन्यात नाट्यगृहाच्या छताचं प्लास्टर ऑफ पॅरिसचा भाग कोसळला होता. या दुरुस्ती कामासाठी 1.5 वर्ष नाट्यगृह बंद होतं. यावरून पालिकेच्या कारभारावर टीकाही झाली होती. यामुळे दुरुस्तीनंतर लगेचच घाणेकर नाट्यगृह प्रेक्षकांसाठी खुलं करण्यात आलं. त्यानंतर या नाट्यगृहातील लघु नाट्यगृहातील छतामधून पाणीगळती सुरू झाली. दुरुस्तीच्या कामासाठी लघु नाट्यगृह बंद ठेवण्यात आलं होतं. हे काम संपत नाही तोच पावसाळ्यात पुन्हा मुख्य छतातून पाणीगळती सुरू झाली होती. ती पालिकेनं तात्पुरत्या स्वरूपात बंद केली होती. 15 वर्ष जुनं बांधकाम असून त्याची वारंवार दुरुस्ती करावी लागत आहे. यामुळे नाट्यगृहाच्या बांधकाम गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता नाट्यगृहाच्या छतातून पाणीगळती होत असून याच्यासह इतर दुरुस्ती कामासाठी राज्य शासनानं 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय.
त्यातून आता नाट्यगृहाच्या दुरुस्तीचं काम डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे ठाण्यात पाणी टंचाई, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांचा आरोप. भातसा नदीतून उचलण्यात येणाऱ्या पाण्याची दररोज मोठ्या प्रमाणात चोरी होते. पिसे ते टेमघर या दरम्यान ही पाणी चोरी होत असून या संदर्भात पत्रव्यवहार करूनही मोठ्या प्रमाणात मलिदा मिळत असल्यानं अधिकारी कारवाई करत नाही असा आरोप करून येत्या आठवड्याभरात संबंधित अधिकारी आणि पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून ही पाणी चोरी थांबवावी, अन्यथा या ठिकाणी जाऊन पाणी चोरीसाठी लावण्यात आलेले टॅप उघडून लावू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिलाय. गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जाते. या पाणी कपातीमागील कारणांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने एक समिती नेमून पाणी गळती आणि पाणी चोरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या समितीच्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आलाय. त्याची माहिती मनोज प्रधान यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, मकसूद खान आदीही उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी भातसा नदीवरील पिसे येथील लघु धरणातून पाणी उचलून ते टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात येतं. शुद्ध केलेले हे पाणी मानकोली येथील MBRमध्ये साठवून ते पुढे ठाणे शहरात वितरित करण्यात येत असे. पिसे धरणातून ठाणे महानगरपालिका सुमारे 280 ते 310 दशलक्ष लिटर पाणी उचलत आहे. मात्र प्रत्यक्षात ठाणेकरांना 250 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे. यामागे दररोज होणारी 60 दशलक्ष लिटर पाणी चोरी हे मुख्य कारण असल्याचं त्यांनी सांगितलं. पिसे ते टेमघर दरम्यान सोनाळे, चौधारपाडा, बापगाव, मुठवळ, सावत, आमनेपाडा, किरवली, पिसे आणि देवरुंग ही गावं आहेत. या गावांच्या परिसरात असलेल्या एअरवॉलला बेकायदेशीरपणे टॅपिंग करण्यात आले आहेत. त्या माध्यमातूनही पाणी चोरी केली जात असल्याचं उघडकीस आले. देवरुंग नाला येथील जलवाहिनीवर अर्धा इंचाची जोडणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी बेकायदेशीरपणे 4 इंचाची जोडणी करण्यात आली आहे. मुठवळ गावातील डिलिव्हरी कंपनी जय महाराष्ट्र कन्स्ट्रक्शन कंपनी यांना बेकायदेशीरपणे 6 इंचाची जोडणी देण्यात आली आहे. त्यामुळेच दररोज सुमारे 60 दशलक्ष लिटरची पाणी चोरी होत आहे. गेली 9 वर्ष हा प्रकार सुरू आहे. दरमहा 1800 दशलक्ष लिटर्स, याप्रमाणे वर्षाला 21,600 आणि गेल्या 9 वर्षात 1,94,400 दशलक्ष लिटर पाण्याची चोरी केली जात आहे. कार्यकारी अभियंता आणि उपनगर अभियंता यांच्या संगनमतानं हा पाणी चोरीचा प्रकार सुरू असून त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचा आपल्याला संशय आहे. त्यासाठीच पिसे ते टेमघर दरम्यान पाणीगणक यंत्रणाही बसवण्यात आली नाही, असंही मनोज प्रधान यांनी सांगितलं. दरम्यान ही पाणी चोरी थांबवावी यासाठी आपण 16 ऑक्टोबर रोजी निवेदन दिलं होतं. त्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी स्मरणपत्रही दिलं आहे. मात्र अद्याप कारवाई करण्यात आली नाही. दररोज होणाऱ्या 60 दशलक्ष लिटर्स पाण्याची चोरी रोखली तर एका विभागाची पाणी टंचाई कमी होऊ शकते. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून येत्या आठवड्याभरात जर ही बेकायदेशीर पाणी चोरी रोखली नाही तर या ठिकाणी जाऊन सर्व टॅप उघडून लावू असा इशाराही प्रधान यांनी दिलाय. की भातसा किंवा पिसे गावातनं आपण पाणी उचलतो आणि ते टेमघरकडे घेऊन जातो. आपण पाणी किती उचलतो हे रॉ पाणी, तर हे साधारण 280 ते 310 MLD पाणी आपण रोज उचलतो. आपण मीटर कुठे लावलंय तर ते टेमघरला लावलंय आणि टेमघर मधनं आपल्याकडे 250 MLD पाणी पुढे येतं. म्हणजे 60 MLD पाण्याची चोरी रोज पिसे बसून टेमघर इथे होत आहे. आम्ही जे आयुक्तांना पत्र लिहिलं त्याच्यात फोटो दिले की जिथे दर 50-100 मीटरवर एअर वॉल्व आहे तिथे कशी इलिगल कनेक्शन्स देण्यात आलेली आहेत. फोटो सकट, आणि फोटोच नाही पण त्याच्या लोकेशन सकट आपल्याला आम्ही फोटो दाखवतो, विथ लोकेशन दिलंय. 1 महिना झाला उत्तर नाही. मला असं वाटतं केराच्या टोकरीत त्यांनी काढलेलं आहे. आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला पुन्हा एकदा जागा करतोय, आठवड्याभरात हे इल्लीगल कनेक्शन तोडले नाही तर 100% आम्ही रस्त्यावर उतरून ते इल्लीगल कनेक्शन तोडणार.
बेशिस्त पार्किंगमुळे ठाणेकर अक्षरशः त्रासलेत. यावर उपाय म्हणून ठाणे वाहतूक शाखेनं कडक मोहीम हाती घेतली. थेट रस्त्यावर उतरून वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली असल्यानं मनमानी आणि बेशिस्त पार्किंगला आता ब्रेक लागणार आहे. त्यामुळे यापुढे ठाण्यातील रस्त्यावर कुठेही वाहन लावून जात असाल तर मोबाईलवर तात्काळ चलन येणार असा इशाराच पोलिसांनी दिला आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर पार्किंग 1 आणि पार्किंग 2 अशी व्यवस्था असूनही अनेक जण मनमानी पद्धतीनं जागा मिळेल तिथे कशीही वाहनं रस्त्यावर उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. चुकीच्या ठिकाणी लावलेल्या वाहनांमुळे मोठमोठे रस्तेही अरुंद होत आहेत आणि कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनते. वारंवार तक्रारी आल्यानं वाहतूक शाखेनं कठोर पावलं उचलली आहेत. वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली विविध रस्त्यांवर गस्ती पथकं तैनात असून चुकीचं पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर कोणतीही सूट न देता दंडाची रीतसर नोंद केली जाते. शहरातील शिस्त राखण्यासाठी आणि वाहतूक सुलभ करण्यासाठी नागरिकांनी नियमांचं पालन करणं अत्यावश्यक असल्याचं वाहतूक विभागानं स्पष्ट केले. बेशिस्त पार्किंगमुळे शहर ठप्प होत आहे. नियमभंग सहन केला जाणार नाही असा इशाराच वाहतूक शाखेनं दिलाय.